नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण बघा क्रॅमर्स पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवा असं बघणार आहोत. पहिलं क्रॅमर्स पद्धती म्हणजे काय ते आपण नंतर बघूया. पण बघा हा कुठे 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट सम आहे. फर्स्ट सम काय 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. मराठीत वाचतो 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. आपली नेहमीची पद्धत आहे, आपल्याला ती माहीत पण आहे. आणि ती पद्धत म्हणजे अशी की ही उदाहरणं आहेत, ही आडवी आहेत म्हणजे झोपलेली आहेत. त्यांना पहिले उभं करा. चला मग लिहूया इथे 3x - 4y = 10. दुसरं समीकरण घेऊया 4x + 3y = 5. नंबर देऊया 1 आणि 2. यामध्ये काय करायचंय ते आपल्याला स्तंभ करायचे, खांब बनवायचे. तुम्ही म्हणाल सर कोणाचे खांब बनवायचे? मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. आपण या सहगुणकांचे असे खांब बनवायचे. बघा ना, मी असं बनवला, बघा एक खांब बनवला, हा बघा इथे, हा बघा आणि या खांबांना नंबर देऊया. हा एक आहे, हा दुसरा खांब आहे आणि हा तिसरा खांब. एवढं लक्षात ठेवा. किती खांब बनवले? कोणाचे खांब बनवले? सहगुणकांचे. जेव्हा 5x असतो तर याला सहगुणक म्हणतात, याला चल म्हणतात, हे आपल्याला पक्क माहित आहे. ठीक आहे, आपल्याला क्रॅमर्स रूलला याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. बघूया तर मग आपण याच्या पुढे. चालेल, असे हे आपण त्याचे काय काढले, कॉलम किंवा त्याला एक स्तंभ तयार केले. कोणाचे? सहगुणकांचे, किंवा साध्या भाषेत खांब तयार केले. तर यामध्ये कसं असतं की क्रॅमर्स रूल बोलला ना का त्याला त्याची डी ची किंमत काढावी लागते, dx ची किंमत काढावी लागते, डिटर्मिनंट x, डिटर्मिनंट y, अशा ह्या तिघांच्या किमती काढायच्या असतात. आणि या तिघांच्या किमती काढताना आपल्याला या सहगुणकांचे स्तंभांची मदत होणार आहे. कारण तुम्हाला बघा असं बोलल्यावर इथे आपण 2, 3, 4, 5 असा एक नंबर लिहितो. हे नंबर आपण या 1, 2, 3 च्या नुसार करणार आहोत. बघा कॉलम 1 हा झाला 3, 4, कॉलम 2 4, 3. हे कॉलम आहे, हे कॉलम आहे. मग आपण काय करायचं, डी काढायचंय. मग इथे लिहायचं डी बरोबर, डी बरोबर आपण काय, आता आपण एक नंबर पाठ करूया. बघा 12, 32, 13, 12, 32, 13, 12, 32, 13. डी पाहिजेत असेल तर 12, dx पाहिजेत असेल तर 32 आणि dy पाहिजेत असेल तर 13. हे मात्र लक्षात ठेवलं की झालं. आपण पाठच करायचं 12, 32, 13. पहिला आपल्याला डी करायचे, देअरफॉर म्हणून डी बरोबर. आता 12 आपल्याला करायचं आहे. 12 म्हणजे पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम घ्यायचा. या 12चा अर्थ असा आहे, पहिल्या कॉलम मध्ये कोण आहेत सहगुणक? 3, 4. दुसऱ्या कॉलम मध्ये -4 आणि 3, म्हणजे आपला 12 संपला. मग आता काय, तर मला माहितच आहे, यांच्या तिरकस गुणाकारांची वजाबाकी लिहितो आपण. मग आता तिरकस गुणाकार करूया. इथे लिहूया 3 × 3 वजा, नेहमी कंसात करायचा दुसरा गुणाकार, -4 × 4. मग काय येणार याचं बघा, 3 त्रिक 9 वजा कंसात 4 चोक 16, वजा तिला ते कारण वजा आहे. पण तुम्हाला माहिती आहे वजा इथे गुणिले आहे, म्हणजे वजा गुणिले वजा अधिक होणार. म्हणजे इथे येणार 9 वजा गुणिले दोन्ही वजा असे कंसात असेल तर लगेच इथे +16 लिहायचं.
आणि मग इथे लिहायचं 25. हा आपला डी मिळाला. डी मिळाला ना, तर डी ला आपण असं बॉक्स करायचं. आता आपण काय करूया, dy का dx काढूया. dx बरोबर. आपल्याला आता पुन्हा असे उभे नंबर घ्यायचे आहेत. कोणते, तर सहगुणक. त्याच्यासाठी आपण 32 लिहिलाय. म्हणजे पहिला 3चा कॉलम लिहायचा. 3चा कॉलम काय आहे बघा, 10, 5. आपण ब्लॅक घेऊया इथे पेन. 3चा कॉलम लिहायचा आहे बघा. 3, 32. 32 म्हणजे तिसरा कॉलम आणि दुसरा कॉलम. मग तिसरा कॉलम काय आहे बघा, 10 आणि 5. दुसरा कॉलम काय, -4 आणि +3. मग यांना आपण घेऊया. चला बघा, माहिती याची किंमत कशी काढायची, तिरकस गुणाकारांची वजाबाकी. पहिला हा गुणाकार येणार, बरोबर. 10 गुणिले 3 वजा कंसात -4 गुणिले 5 बरोबर. 10 त्रिक किती होणार, 30 बरोबर. वजा कंसात 4 पंचे 20 वजा येत ना, म्हणजे तिथे येणार 30 वजा वजा अधिक गुणाकार आहे ना, मग 20 बरोबर 50. मग आपल्याला आता इथे dx मिळाला. बरोबर. चला पुढे जाऊया आपण. आता आपल्याला कोणाची किंमत काढायची, dy. dy ची किंमत म्हणजे 13. dy म्हणजे 13. मग 13 म्हणजे काय याला, पहिला कॉलम आहे 3, 4. तिसरा कॉलम आहे 10, 5. चला यांच्या तिरकस गुणाकारांची वजाबाकी करू, म्हणजे आपल्याला dx मिळेल. बघा, हा गुणाकार वरून खाली तसंच हा पलीकडे पण. मग 3 5 15 बरोबर 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 कंसात. मग इथे येणार 15 वजा 40. बरोबर आहे. आपण 40 मधूनच 15 वजा करा. 40 मधून 15 वजा केले तर 25 आले. पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. dy मिळाला. आता आपल्याला माहिती आहे, आता काय लिहिणार, आता क्रॅमर्स पद्धतीने आपल्याला x काढायचं आहे. x म्हणजे काय, तर dx छेद d. चला मग कुठे आपला dx आहे बघा, हा 50 आलेला आहे. dx 50 आहे ना. चला 50 छेद d. d किती आलाय बघा, 25. मग 25 एक 25, 25 दुने 50, म्हणजे x आला आपल्याला 2. आता आपण y काढूया. y पण सेम तसाच. y चा फॉर्म्युला असा आहे, त्याच्यात y बरोबर dy छेद d. हो, dy बोलतो आणि x लिहितो. सॉरी बेटा, dy छेद d. मग dy -25 आलेला आहे, वजा 25 छेद d. किती d, 25 आलाय. 25 एक 25 वजा 1 राहिलाय. घाई मध्ये काही लिहाल असं नका करू. y बरोबर -1. x बरोबर 2 आलाय. x बरोबर 2. मग आता उत्तर लिहूया. उत्तर कसं लिहिणार, x बरोबर 2, y बरोबर -1 झालं. समजलं का. अशी ही पद्धती तुम्ही A1 A2
B1 B2 असं घेता तर ही तुम्हाला जर पटली तर बघा, क्रॅमर्स रूल बोलला की आपली पद्धती माहिती आहे. काय पद्धती माहिती आहे तर आपल्याला अशा प्रकारे डी बोलल्यावर 12, dx बोलल्यावर 32 आणि dy बोलल्यावर dy काढायचं असेल तर 13 आपण लिहिलेलं आहे. तर अशा या पद्धतीने तुम्ही जर केलं तर आरामात कारण आणि सोपं होईल. लक्षात घ्या, एवढं सोपं होईल का विचारू नका. चला तर मग भेटूया. पद्धती कशी वाटली हे कळवा, कॉमेंट्समध्ये कळवा किंवा व्हॉट्सअपला कळवा. भेटूया मग नक्की उद्या. यामधील बरेचसे उदाहरणं करूया.